पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची हत्या मध्यग्राममध्ये कारमधून घरी परतत असताना चंद्रनाथ रथ यांच्यावरती गोळ्या झाडल्या। नियोजन पद्धतीने हत्या केल्याचा सुवेंदू अधिकारींचा आरोप। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग। हल्लेखोरांची गाडी जप्त, जिवंत काडतुसा, पाण्याच्या बाटल्या जप्त, बोटांच्या ठशांवरून फॉरेन्सिक टीमकडून तपास। पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार। राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम। आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार। तमिळनाडूमध्ये सत्तेची जुळवाजुळव बाकी असतानाच टीव्हीकेची आज शपथविधीची तयारी। राज्यपालांना भेटून विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेसचा पाठिंबा, अण्णा द्रमुककडे लक्ष। केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली वाढल्या। आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर। बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार। भाजपचे 12 मंत्री तर जेडीयूत नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार। मुंबईत नालेसफाई दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांची चढाओढ। आढीच्या दौऱ्यात सोबत न घेतल्यामुळे उपमहापौर संजय घाडींचा आज स्वतंत्र दौरा। भाजप अध्यक्ष, आमदार, नगरसेवकांचाही उद्या दौरा। राज्यातील महिला अत्याचारांचं सत्र थांबेना। पुण्याच्या पर्वती भागात सख्ख्या आजोबाकडूनच 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न। पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास। राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्र। ठाण्यात टँकरनं पाणी पुरवठा, तर यंदा एल निनोची टांगती तलवार। प्रतिकूल परिस्थितीत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीनं 1,10,00,000चं सोनं जप्त केलं आणि 5.25 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्सही हस्तगत। खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई। पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। दहशतवाद्यांना पाठबळ देणारे पाकमधील लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते। पंजाबला 33 धावांनी हरवत हैदराबाद गुणतालिकेत टॉपवर। पंजाबचा सलग तिसरा पराभव। 236चं आव्हान गाठताना कोहलीचं शतक, पण विजयाची हुलकावणी। गुड मॉर्निंग महाराष्ट्र, नमस्कार, सुप्रभात। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पश्चिम बंगालमधून। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे। भाजपचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मध्यम ग्राममध्ये ही घटना घडली। चंद्रनाथ रथ हे घरी जात असताना त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून त्यांचा रस्ता रोखण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती हा हल्ला झाला। हल्लेखोरांनी अनेक राऊंड्स फायर केले आणि त्यातल्या 3 गोळ्या चंद्रनाथ यांना लागल्या। 2 गोळ्या त्यांच्या छातीत तर 1 गोळी त्यांच्या पोटात लागली। 3 गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झालेत। पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे। या हल्ल्यामध्ये आणखी 1 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसातली ही 5वी हत्या आहे। तर सुवेंदू अधिकारी यांचे हत्या झालेले पीए चंद्रनाथ रथ माजी वायुदल अधिकारी होते। 2019 मध्ये एअरफोर्सची नोकरी सोडून ते राजकारणात सक्रिय झाले होते। 2019 पासून सुवेंदू अधिकारींसह ते काम करत होते। 2021च्या विधानसभा निवडणुकांवेळी चंद्रनाथ रथ प्रसिद्धीस आले। भवानीपूर स्ट्रॉंग रूम वादावेळी भाजप समर्थकांचं नेतृत्व रथ यांच्याकडेच होतं।
तर चंद्रनाथ रथ हत्याकांडात तपासाला आता वेग आलाय. रथ यांच्या गाडीचा एक मार्ग एका चंदेरी रंगाच्या दुसऱ्या गाडीनं रोखला. हल्लेखोरांच्या गाडीची नंबर प्लेट बोगस असल्याचं उघड झालंय. तसंच हल्लेखोरांच्या गाडीचा चॅसी नंबरही मिटवण्यात आला होता. पोलिसांनी हल्लेखोरांची ही गाडी ताब्यात घेतलीय. चंद्रनाथ रथ हे घराकडे निघाल्यावर 2 वाहनं त्यांचा पाठलाग करत होती. त्यात एक कार आणि एका बाईकचा समावेश होता. कारनं रथ यांच्या गाडीला ओव्हरटेक करत पुढे जाऊन रस्ता अडवला आणि त्यातल्या हल्लेखोरांनी फायरिंग केली. चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत गाडीत तिसरा व्यक्तीही उपस्थित होता. सोबत असलेला व्यक्ती रथ यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. तर सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे ज्या कारमधून प्रवास करत होते त्या कारची आज फॉरेन्सिक टीमनं कसून पाहणी केली. फॉरेन्सिक टीमनं सकाळीच घटनास्थळी भेट दिली. रथ यांच्या गाडीतून काही पुरावे, इतर वस्तू फॉरेन्सिक टीमनं गोळा केलेल्या आहेत. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनं फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आतापर्यंत तपासात काय काय हाती लागलंय आणि पुढे कोणत्या अँगलनं तपास सुरू आहे? प्रज्ञा, काल रात्रीच उशिरा ही हत्या झालेली आहे आणि त्यामुळे रात्रभर जवळपास या सगळ्याबद्दल तपास यंत्रणांकडून सर्व अँगलनी तपास सुरू आहे. आणि आता आपण पाहतोय की फॉरेन्सिकची टीम, न्यायवैद्यकशास्त्रीय विभागाची टीम ही आता प्रत्यक्ष घटनास्थळाहून सॅम्पल गोळा करते. अनेक तिथे ज्या प्रकारचं पिस्तूल किंवा कोणत्या स्वरूपाचं बंदूक वापरली गेली होती, कशा स्वरूपाच्या गोळ्या या सगळ्यामध्ये वापरल्या गेल्या होत्या आणि जो हल्लेखोर होता त्याचा उद्देश नेमका काय होता, रथ यांनाच मारण्याचा होता की आणखीन काही करण्याचा होता, असे असंख्य प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे. आणि काल रात्री जेव्हापासून ही घटना घडली आहे तेव्हापासूनच एकंदरीतच बंगालमधील सर्व प्रकारचा हिंसाचार हा आता अधिक तीव्र झाल्यासारखं दिसलंय. कारण सुवेंदू अधिकाऱ्यांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या स्वीय सहाय्यकाला अशा प्रकारे भर रस्त्यात त्याला गोळ्या घातल्या जाणं, ते सुद्धा एकंदरीत अशा स्वरूपाच्या निवडणुकीच्या नंतर ज्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारींचा पक्ष हा बहुमतात आलेला आहे निर्विवाद, त्यामुळे आता तिथे सध्या फॉरेन्सिक टीमकडून हे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. सगळे पुरावे पुन्हा नंतर मग लॅबोरेटरीला पाठवले जातील आणि लॅबोरेटरीमध्ये या पुराव्यांवरती अभ्यास करून मग निश्चित केलं जाईल की नेमकं कोणत्या स्वरूपाचे हत्यार, बंदूक वापरण्यात आली होती, गोळ्या कोणत्या स्वरूपाच्या वापरल्या गेल्या होत्या. त्यानंतर जी माहिती मिळते त्यानुसार पॉइंट ब्लँक रेंज ज्याला आपण म्हणतो त्यानुसार एकदम जवळून ही गोळी घातली होती हल्लेखोरांनी. त्यामुळे त्याच्या नेमकं तसंच घडलं होतं का, आणि या सर्वच बाबी या तपासाव्या लागतील. सध्या ज्या माहिती आहेत किंवा कळत आहेत त्या सगळ्या. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान ही घटना ज्यांनी पाहिली त्या प्रत्यक्षदर्शींशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. हमारे साथ बिल्डिंग के गार्ड हैं जो कि उस वक्त इस घटना के वक्त मौजूद थे। दादा, आपसे पूछताछ की गई, पुलिस ने क्या सवाल पूछे, क्या बताया आपने? এটা মোটামুটি আমি তো এখানে ছিলাম, আওয়াজ হয়েছে, আমি জানি না পিস্তলের আওয়াজ, আমি জানি না, আমি মনে করলাম বাজি বাজি ফাটছে, হয়তো পরপর 4খানা ফেটেছে। 4 রাউন্ড ফায়ারিং हुई है। হ্যাঁ 4 রাউন্ড, আমি মনে করলাম বাজি বাজি ফাটছে। এইভাবে তাকে দেখছি ওখানে লোক অটোমেটিক ভিড় হয়ে গেছে, ব্যাস। उसके बाद जो हमला करने वाले थे, जो इन्होंने गोली चलाई, वो गोली चलाने वाले किधर से भागे? मालूम नहीं है, अच्छा, कहाँ से भागा कहाँ गया मालूम नहीं। ठीक है। देखिए, एक दूसरे भी गार्ड हैं यहाँ पर। दादा, आप मौजूद थे जब ये गोली चली? हम अंदर में किए थे।
अंदर में अंदर में। जब आप अंदर बाहर आए तो क्या देखा? तब तक वही गाड़ी वो वाला जो जिसको गोली लगा उसको गाड़ी बैक करके वही गोली बैक कर वही रोड में घुस के बैक करके चला गया। अच्छा, और जो गोली मारने वाले थे वो तो हम लोग देखा नहीं। वो सामने की तरफ गए या पीछे की तरफ गए? कौन जो जिन्होंने गोली चलाई? वो भी कौन गोली चलाया वो भी तो देखा नहीं ना। हम देखा खाली जस्ट जिसको गोली लगा उसको ये गाड़ी लेके यहाँ से बैक करके यहाँ चला गया। जो गाड़ी थी जिसमें गोली लगी, उस जो बंदे, कितने बंदे उसमें बैठे हुए थे? वो भी मालूम नहीं। अंदर में खाली एक बंदा तो बाहर में था, ड्राइवर आके बैक किया, बैक करके चला गया। अच्छा, और जिसको गोली लगी थी वो कहाँ पर बैठा हुआ? वो पीछे वाला सीट में था शायद, पीछे वाले सीट में बैठे हुए। बैठा था पीछे वाला सीट में बैठा था। कैमरा पर्सन राजेंद्र सिंह के साथ अहमद बिलाल, एबीपी न्यूज़, पश्चिम बंगाल। दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी जिवंत काडतुसं आणि गोळ्यांचे खोके जप्त केलेत. प्रत्यक्षदर्शींची चौकशी आणि पुराव्यांद्वारे तपास सुरू आहे. हम लोगों ने केस का इन्वेस्टिगेशन स्टार्ट किया हुआ है। जो व्हीकल जो 4 व्हीलर उस क्राइम में इस्तेमाल हुआ था उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन जो पता चल रहा है इन्वेस्टिगेशन में गाड़ी का नंबर टेम्पर्ड किया हुआ है और हम लोगों ने वहाँ पर फायर्ड कार्ट्रिजेज और लाइव राउंड जो इस्तेमाल करे गए थे उनको वहाँ से सीज किया है। बाद बाकी हम लोग कौन लोग थे, कैसे लोग थे, बहुत सारे सीसीटीवी फुटेजेस लोकल इंक्वायरी करके लोकल विटनेसेस को देख करके हम लोग इन्वेस्टिगेशन को आगे बढ़ा रहे हैं। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसनं पोस्ट केली आहे. चंद्रनाथ रथ आणि 3 टीएमसी कार्यकर्त्यांचा हत्येचा त्यांनी निषेध केलाय. भाजपनं पोचलेल्या गुंडांकडून रथ यांची हत्या झाल्याचा दावा तृणमूलनं केलाय. आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपची गुंडगिरी सुरू असल्याचा दावा तृणमूलचा आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची सीबीआय चौकशी करा अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं केली आहे. लोकशाहीत हिंसेला थारा नाही, दोषींना शिक्षा व्हावी असं तृणमूलचं म्हणणं आहे. भाजपच्या गुंडांनीच ही हत्या केल्याचा दावा तृणमूल काँग्रेसनं केलेला आहे. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर तृणमूल काँग्रेसनं ही पोस्ट केलेली आहे. चंद्रनाथ रथ आणि 3 टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचा तृणमूलनं निषेध केलेला आहे. लोकशाहीत हिंसेला थारा नाही या संपूर्ण प्रकरणाची पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी ही मागणी तृणमूलच्या वतीनं करण्यात आलेली आहे. हत्या नेमकी कोणी केली, यामागे कुणाचा हात आहे याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिकची टीम देखील दाखल झालेली आहे. गाड्यांचा तपास केला जातोय. दरम्यान चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगालसह देशभरामध्ये देखील मोठी खळबळ उडालेली आहे. 2021च्या निवडणुकीमध्ये चंद्रनाथ रथ यांची बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर ते लाईमलाईटमध्ये आले होते. दो तीन दिन रैकिंग करके फुल प्री प्लान मर्डर पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। केस का सीनियर पुलिस ऑफिसर लोग आया, हम लोग बहुत पेनफुल हार्ट में फुल प्री प्लान मर्डर पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। केस का सीनियर पुलिस ऑफिसर लोग आया, हम लोग बहुत पेनफुल हार्ट में आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोलकात्याला जाणार आहेत. उद्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये गटनेत्याची निवड होईल. या बैठकीसाठी अमित शहा निरीक्षक म्हणून उपस्थित राहू शकतात. दरम्यान 9 मे रोजी बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सकाळी 10 वाजता ब्रिगेड परेड मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडेल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ आज संपतोय. ममता बॅनर्जी यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.
पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली। या बैठकीला 80 पैकी 71 आमदार उपस्थित होते। मी राजीनामा देणार नाही, त्यांनी मला बडतर्फ करावं, हा काळा दिवस व्हावा अशी माझी इच्छा आहे। आपण खंबीर राहिलं पाहिजे असं ममता बैठकीत म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इंडिया आघाडीचे नेते ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेत। समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आज पश्चिम बंगालला जाणार आहेत। अखिलेश यादव आज ममता बॅनर्जी यांची भेट घेतील। सपा प्रमुख अखिलेश यादव आज सकाळी 10:30 वाजता लखनौहून पश्चिम बंगालला रवाना होतील। निवडणुकीतल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी ते पश्चिम बंगालला जात आहेत। तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत 108 जागा जिंकून सर्वात टीव्हीके हा मोठा पक्ष ठरला। त्या पक्षाचे विधिमंडळ गटनेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपाल आर्लेकरांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला। मात्र अभिनेता विजय यांना अद्याप 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळालेलं नाही, त्यांनी ते सादर केलेलं नाही। बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे असल्याचं त्यांनी तोंडी सांगितलंय। मात्र 118 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन परत या असा प्रतिसाद दिला गेला आणि यासाठी टीव्हीकेनं काही वेळ मागितलाय। त्यामुळे जोसेफ विजय यांच्या आजच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम आहे। 118 या बहुमताच्या आकड्यापासून दूर असलेल्या टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय। मात्र तरीही टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता येत नाहीये। जोसेफ विजय हे इतरही पक्षांकडून पाठिंब्याच्या पत्राची वाट बघत असल्याचं सांगण्यात येत आहे आणि अशातच अण्णाद्रमुकही टीव्हीकेला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 47 आमदार निवडून आल्यामुळे अण्णाद्रमुक पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनलाय। मात्र जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेला सत्तेत पाठिंबा देण्यावरून पक्षात 2 गट तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे। अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेलं गेलंय। माजी मंत्री सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटलेत। पुरणकुप्पममधल्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये 28 आमदारांचा मुक्काम आहे। वरिष्ठ नेते OS मणियन आणि थलावई सुंदरमही त्यांच्या सोबत असल्याचं कळतंय। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, तमिळनाडूमध्ये अजूनही बहुमत टीव्हीकेला सिद्ध करता आलेलं नाहीये आणि त्यामुळे AIDMKच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय घडतंय AIDMK मध्ये आणि तमिळनाडूमध्ये? खरं तर 118चा जो मॅजिक फिगर आहे तो विजय कसा गाठणार ह्याच्याचकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय आणि आपल्याला माहिती की आज सकाळी 10 वाजता खरं तर शपथविधी होणं अपेक्षित होतं। काल दुपारी 3:30 वाजता राज्यपालांकडे जाऊन विजयनी त्याचे आमदार आणि काँग्रेसचा जो सपोर्ट आहे त्या सगळ्या आमदारांचं पत्र दिलेलं आहे। मात्र राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाहीये आणि म्हणूनच सगळीकडे घोडेबाजाराला ऊत येताना दिसतोय आणि आता अचानक हे AIDMKचे 28 आमदारांना घेऊन सीव्ही षणमुगम पुद्दुचेरीला गेल्यामुळे आणखीनच भुवया उंचावल्या गेल्या। त्यामुळे आता तरी अनिश्चिततेचं वातावरण आहे तामिळनाडूमध्ये। हे सगळे फुटणार का आणि AIADMK पक्षच फुटणार का याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलंय आणि हे असतानाच असं कळतंय की TVK आणि विजय या दोघांनी आता यांच्याकडून आता राज्यपालांची जी भूमिका आहे त्याबद्दल लीगल ओपिनियन घेतलं जाणार आहे। कारण खरं तर सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी त्यांना आमंत्रित करायला हवं होतं, मात्र ते का करत नाहीयेत आणि ते बायस्ड वागतात अशा पद्धतीचा आरोप सुद्धा काँग्रेसकडनं केला गेलाय। त्यामुळे प्रचंड राजकारण सध्या आपल्याला तामिळनाडूमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भारती, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की काँग्रेसनं तर पाठिंबा जाहीर केलेला आहे TVKला, तरी सुद्धा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एवढी झटापट तामिळनाडूमध्ये का पाहायला मिळतेय? काँग्रेसची काय भूमिका आहे? आपल्याला माहिती आहे की आपण 108 आकडा सांगतोय विजय यांच्या पक्षाचा, मात्र आपण हे विसरून चालणार नाही की विजय 2 जागांवर उभे होते आणि ते दोन्ही जागांवरून निवडून आले। त्यामुळे खरं तर त्यांचा आकडा होतो 107 या क्षणाला। म्हणजे पुन्हा तिथे मतदान होईल आणि त्यानंतर ती जागा त्यांना मिळेल, हे सगळं नंतरचं आहे। त्यामुळे 107 अधिक 5 असंच ते मोजलं जात आहे आणि म्हणून त्यांना हा जो 118चा मॅजिक फिगर गाठायचा आहे तो अजून गाठता आलेला नाही। आपल्याला माहिती आहे की DMK हा 2 नंबरचा पक्ष आहे, तर AIADMK तिथे 3 नंबरचा पक्ष आहे। डाव्या पक्षांकडे 4 जागा आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे एकतर डाव्यांची मदत त्याला घ्यावी लागणार आहे किंवा AIADMKचा हा जो गट आहे तो काय करतो, तो पाठिंबा देतो का यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणूनच हा जो आकडा आहे 118चा तो गाठताना TVK पक्षाची दमछाक होताना आपल्याला दिसते। भारती, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
दर्जा हॉटेलमध्ये या सगळ्या आमदारांना ठेवण्यात आलेला आहे. त्या हॉटेल बाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पुदुचेरीतल्या एका हॉटेलमध्ये 47 पैकी 28 आमदारांना ठेवलं गेलेलं आहे. AIDMK पक्षामध्ये नेमकी काय घडामोड घडतीये, AIDMK पक्ष पूर्णतः पाठिंबा देणार की पक्ष फुटणार याची देखील प्रचंड उत्सुकता आहे. आज शपथविधी होईल अशी चर्चा होती, तशी तयारी देखील कालपासून सुरू होती, पण अजूनही बहुमताचा आकडा TVKला गाठता आलेला नाहीये, विजय थलपती यांना गाठता आलेला नाहीये आणि त्यामुळे नेमकी काय समीकरण इकडे जुळून येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसनं जरी पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा सशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसच्या ज्या काही अटी आहेत त्या TVKकडून मान्य होतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. माजी मंत्री CV षण्मुगांच्या नेतृत्वाखाली AIDMKचे सगळे आमदार हे पुदुचेरीतल्या एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांना ठेवण्यात आलेले आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालच्या NDA सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. गांधी मैदानावर दुपारी 12:10 शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्याची शक्यता आहे. JDUचे 11 आणि भाजपचे 12 आमदार शपथ घेतील. याशिवाय LJPचे 2 तर RLM आणि HAMचे प्रत्येकी 1 आमदार शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, JP नड्डा, राजनाथ सिंग, माजी मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी पाटण्यामध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचा विमानतळापासून गांधी मैदानापर्यंत भव्य रोड शो होणार आहे. दरम्यान शपथविधी सोहळ्यावरती पावसाचंही सावट आहे. आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे. पुण्यातल्या पीडित मुलीला आजोबांनी मारहाण केल्याचंही समोर आलंय. मुलीच्या ओठांवर आणि छातीवर मारहाणीच्या जखमा आहेत. 70 वर्षीय आजोबाकडूनच 9 वर्षाच्या नातीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. नराधम आजोबानं मुलीला नखांनी ओरबाडलं असण्याची देखील शक्यता आहे. गोंदियामध्ये 15 वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे. वासनांध काशीनाथ शहारेनं घराच्या वसतिगृहातील मुलीला छेडलेलं आहे. 12 दिवसांपासून फरार असलेला आरोपी आता पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. आरोपीची 2 दिवसात पोलीस कोठडीत रवानगी होण्याची देखील शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींच्या पीएची हत्या. मध्यमग्राममध्ये कारमधून घरी परतताना चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या. नियोजित पद्धतीनं हत्या केल्याचा सुवेंदू अधिकारींचा आरोप. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग. हल्लेखोरांची गाडी जप्त, जिवंत काडतुसं, पाण्याच्या बाटल्याही जप्त. बोटांच्या ठशांवरून फॉरेन्सिक टीमकडून तपास. पश्चिम बंगालच्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपणार. राजीनामा न देण्यावर अजूनही ममता बॅनर्जी ठाम. आज अखिलेश यादव समर्थन देण्यासाठी पोहोचणार. तमिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड. अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुचेरीला नेलं. TVK सोबत सत्ता स्थापन करावी अशी 28 आमदारांची मागणी. केरळमध्ये सरकार बनवण्याच्या हालचाली वाढल्या. आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाची बैठक. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. भाजपचे 12 मंत्री तर JDUत नितीश कुमारांचे पुत्र निशांतसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार. मुंबईत नालेसफाई दौऱ्यावरून सत्ताधाऱ्यांची चढाओढ. आधीच्या दौऱ्यात सोबत न घेतल्यामुळे उपमहापौर संजय घाडींचा आज स्वतंत्र दौरा. भाजप अध्यक्ष, आमदार, नगरसेवकांचाही उद्या दौरा. राज्यातील महिला अत्याचाराचं सत्र थांबेना. पुण्याच्या पर्वती भागात सख्ख्या आजोबाकडूनच 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास. पुण्यात महिलेची छेड काढणाऱ्याला विजेच्या खांबाला बांधून चोप. राजाराम पुलाजवळची घटना. तरुणाला चोप देत असल्याचा व्हिडिओ समोर.
अशोक खरातच्या बँक लॉकरमधून ईडीनं 1,10,00,000चं सोनं आणि 5.25 लाख रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर्स जप्त केले. खरातच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीची कारवाई. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. दहशतवाद्यांना पाठबळ देणारे पाकमधील लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या थेऊरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न झालाय आणि यामुळे परिसरामध्ये संतापाचं वातावरण आहे. 6 वर्षांची ही मुलगी मूळची पुण्यातली आहे. ती आजोबांकडे सुट्टीसाठी आली होती तेव्हा शेजारी राहणाऱ्या गिरणी चालक नराधमानं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलीला आमिष दाखवून या गिरणी चालकानं जवळ बोलावलं आणि कुकर्म करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या नातेवाईकांनी ही बाब कळल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी विरोधात संबंधित गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मिकी, अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचारांचं सत्र थांबता थांबत नाहीये. काय प्रकार घडलाय थेऊरमध्ये? पुढे काय कारवाई केली जाते? प्रज्ञा, अगदी नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण पुणे जिल्ह्यामध्ये सलग आठवड्याभरात ही 3री-4थी घटना आहे. अल्पवयीन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील थेऊर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. खरं तर सुट्ट्या सुरू आहेत. लहान मुलं आपल्या मामाच्या गावी, आजीच्या गावी जात असतात. तशीच ही 6 वर्षाची मुलगी चिमुकली तिच्या आई बरोबर तिच्या मामाच्या गावाला गेलेली होती, आजोबांकडे, आजींकडे. आणि त्या ठिकाणी काल ती खेळत असताना हा जो 42 वर्षाचा नरधाम आहे तो जवळच तिथं राहतो. तो एकटाच तिथं गावात राहतो आणि ही लहान चिमुकली मुलगी 3 ते 4 मुलींबरोबर खेळत असताना त्या मुलीला त्या ठिकाणी जे स्पर्श आहे, एक बॅट टच म्हणतो, ते बॅट टच त्या ठिकाणी त्या लहान चिमुकलीला झालेला आहे. त्या मुलीने तात्काळ जाऊन तिच्या आईला या संदर्भात सांगितलं की अशा व्यक्तीने मला येऊन इथं हात लावलं, ते बॅट टच आहे. तात्काळ तिच्या आईने, आजोबांनी त्या पुरुषाकडे धाव घेतली. त्या 45 वर्षाच्या ज्यांनी अशा पद्धतीने कृत्य केलेलं होतं त्या ठिकाणी त्याला चोप देखील दिलेला होता. गावकऱ्यांनी तात्काळ तिथं धाव घेतली आणि याला आरोपीला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देखील दिलेला आहे. पोलिसांनी त्याला अटक देखील केलेली आहे. मात्र नक्की महिला मुली सुरक्षित आहे का? ती लहान चिमुकली मुलगी मामाच्या गावाला गेली आणि तिथं मैत्रिणींबरोबर खेळत असताना हा सगळा प्रकार तिच्या बरोबर घडलेला आहे. अर्थात त्या मुलीला बॅट टच संदर्भात माहिती होती, त्यामुळं तिने तात्काळ तिथून पळ काढला आणि घरच्यांना जाऊन, आईला जाऊन या संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. आणि लोणी काळभोर पोलिसांमध्ये या संदर्भात आता या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत. अर्थात आता विनयभंगाची तक्रार आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई सुरू केलेली आहे पोलिसांनी. प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय गिरणी चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं तिला स्पर्श केला. त्या मुलीला या सगळ्या संदर्भात माहिती होती आणि त्यामुळे तिनं तात्काळ आपल्या आईवडिलांना या संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर त्या आरोपीला चोपही देण्यात आला आणि पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. आणि एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे की पुणे शहरामध्ये 3 महिन्यात पॉक्सोचे 50 गुन्हे दाखल झालेत. पुण्यामध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये धक्कादायकरित्या वाढ होतीये. नसरापूर आणि पर्वतीतील घटनांनंतर एकूण गुन्ह्यांची आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी ओळखीचे, नातेवाईक किंवा शेजारी राहणारेच आहेत. त्यामुळे आपल्या मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं किती महत्त्वाचं झालेलं आहे हे या सगळ्या घटनांमधून सातत्यानं अधोरेखित होतंय. पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये शालेय परीक्षेच्या निकालावरून एका पित्यानं 3रीत शिकणाऱ्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. देऊळगाव राजे येथील हडगळे वस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शांताराम चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. या मुलीचा भाऊ 4थीत शिकतो. त्याचा शाळेत 1ला क्रमांक आला तर इयत्ता 3रीत शिकणाऱ्या या चिमुकलीचा 2रा क्रमांक आला होता.
त्यामुळे वडिलांच्या भीतीनं तिनं निकालामध्ये खाडाखोड केली आणि याच रागातून दारूच्या नशेत असलेल्या पित्यानं त्या मुलीच्या गळ्यावर आणि हातावर झाडं तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरनं वार केले. एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून पेटवून दिला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीही सुरू करण्यात आली आहे. सदर प्रकरणी यातील जो वडील आहे शांताराम दुर्योधन चव्हाण 33 वर्षे आणि त्यांची जी आता त्यांच्यासोबत एक त्याची लेडीज चिंगू शिंदबाद भोसले या दोघांना आपण ह्या सदर प्रकरणी अटक केलेलं आहे. शांतारामने सदर मुलीला त्याला मारहाण करून तिला जाळलेलं आहे आणि त्याची जी आता ठेवलेली जी पत्नी आहे चिंगू शिंदबाद भोसले हिने पोलीस स्टेशनला एवढी गंभीर घटना घडलेली असतानासुद्धा कसलीही कुठली माहिती न दिल्यामुळे ह्या दोघांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आपण ह्या दोघांना अटक केलेलं आहे. आणि यानंतर काही बातम्यांचा वेगवान आणि सविस्तर आढावा घेऊया. मुलीला न्याय मिळाल्याशिवाय राजकीय नेत्यांनी भेटायला येऊ नये अशी भूमिका नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या वडिलांनी घेतली आणि असं असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. भोर तालुक्यातील नसरापूर गावात सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीनं तिला गोठ्यात नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाही तर तिला दगडानं ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवून पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चात्ताप झालेला नाहीये. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय. नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या दरम्यान पोलिसांनी कोणकोणती चौकशी केली हे समोर येईल आणि सोबतच पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. जळगावच्या भडगाव तालुक्यातील 7 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली. या प्रकरणात पीडित कुटुंबियांची आमदार रोहित पवारांनी भेट घेऊन न्याय प्रक्रियेची माहिती घेतली. 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या संतापजनक घटनेत बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह गुरांच्या गोठ्यामध्ये लपवण्यात आला होता. मात्र अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नसल्यानं कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबियांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून रोहित पवार यांनी मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. न्यायासाठी सुरू असलेल्या विलंबावरून परिसरात संताप व्यक्त होतोय. सरकारला विनंती करतो, या केसमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे या केसमध्ये आपल्या वकिलांना सांगून थोडंसं जलद गतीने इथं स्पीडअप करता येईल का हे तुम्ही बघा. पोलीसचं सहकार्य करतीलच असा मला विश्वास आहे. पोलिसांशी सुद्धा आम्ही बोलून एकतर या मुलीला न्याय द्यावं याच्यासाठी जे काय तुम्हाला करता येईल ते करा आणि त्या 8 मुलांवर जी काय उगाचच कारवाई झाली आहे ती त्या ठिकाणी संपवण्यात यावी. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज शेगाव इथे पहाटेच संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यातील महिला, मुली आणि चिमुरड्या सुरक्षित राहू देत, गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होऊ दे असं साकडं आमदार रोहित पवार यांनी संत गजानन महाराजांना घातलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे संजय महाजन यांनी. महिलांवरचे अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दुर्दैवाने वाढत चाललेले आहेत, म्हणजे आज जर आपण बघितलं तासाला एक बलात्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राला न परवडणारं आणि न शोभणारं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी ही परिस्थिती बदलावी, महिलांना एक अधिकार त्या ठिकाणी मिळावा आणि एक असा कायदा असावा की जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला महिलांवर अन्याय करण्याच्या आधी एक भीती वाटली पाहिजे की असं काय केलं तर हा कायदा इतका कडक आहे आणि आपल्या महिलांवरचे अत्याचार कुठेतरी कमी झाले पाहिजे. पुण्यात महिलेची छेड काढणाऱ्याला लोकांनी चोप दिलाय. छेड काढणाऱ्याला विजेच्या खांबाला बांधून चोप देण्यात आलाय. पुण्यातल्या राजाराम पुलाजवळ ही घटना घडली. लोकांनी चोप देत असल्याचा व्हिडिओही व्हायरल केलाय. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतलंय. बातमी नागपूरमधून आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी पाहायला मिळतेय. नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून त्यांनी नेलंय. 3 ते 4 किलोमीटरपर्यंत नायब तहसीलदारांना लटकवून नेलं. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजेंवरती हल्ल्याचा प्रयत्न झालाय. कुहीच्या बोरी नाईक परिसरातील परवा रात्रीची ही घटना आहे.
महसूलचं पथक येताच चालकानं जेसीबी पळवला. जेसीबी अडवणाऱ्या तहसीलदारांना चालकानं जेसीबीवरच लटकवलं. चालत्या जेसीबीवरून पडल्यानं तहसीलदारांना इजा झालेली आहे. पोलीस घटनास्थळी येताच जेसीबी सोडून चालक फरार झालेला आहे. 3 ते 4 किलोमीटर त्यांनी मला तसंच मी JCBला लटकलेल्या अवस्थेत असताना त्यांनी 3 ते 4 किलोमीटर JCB पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना मग रस्त्यामध्ये उजव्याकडच्या साईडला जे पण झाडं आहेत, काटेरी झाडं आहेत, त्याच्यावर मला त्याने घालण्याचा प्रयत्न केला आणि असं चालवत मला पाडण्याचा प्रयत्न केला. पण मग शेवटी आमची टीमचे पण पाठलाग करत होते आणि पुढून मग पोलीस स्टेशनची गाडी ज्यावेळेस फिरतीवर होती, ती गाडी ज्यावेळेस बघितली त्यावेळेस तो थांबला आणि थांबल्यानंतर तो तिथून पळून गेला. जागेच्या वादावरून तुफान हाणामारीची धक्कादायक घटना पालघरच्या बोईसर MIDC परिसरामध्ये समोर आली. पामटेंबी इथल्या सर्वे क्रमांक 74 क या जागेवरती कोर्टाचा निकाल लागला आणि त्यानंतर 50 ते 100 जणांचा जमाव अचानक घुसला आणि JCBच्या साहाय्यानं गाड्यांची तोडफोड केली. तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या मुलावर चाकूनं हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीमध्ये काही जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे. वेळीच घटनास्थळी पोलीस पोहोचल्यामुळे काहींनी पळ काढला तर स्थानिक नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. आणि अशोक खरातच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. अशोक खरात विरोधात SIT पुढच्या आठवड्यामध्ये दोषारोप पत्र सादर करण्याची शक्यता आहे. अशोक खरात विरोधातील महिला अत्याचाराच्या प्रकरणाच्या 8 आणि फसवणुकीचा 1 अशा 9 गुन्ह्यांची नोंद आहे. प्रकरणाचा SIT कडून तपास करण्यात आलाय. अटकेनंतर 60 दिवसाच्या आत दोषारोप पत्र दाखल करण्याचा SITचा प्रयत्न आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तपास, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदवण्यात आलेल्या जबाबाच्या आधारावर दोषारोप पत्र दाखल होणार आहे. मुंबईतल्या वाकोल्यातील मासळी बाजारात मासे कापण्यावरती बंदी घालण्यात आल्यानं विक्रेत्यांनी संताप व्यक्त केलाय. वाकोल्यात मासे कापून विकण्यास पालिकेनं अचानक बंदी घातली. मासे कापल्यानं दुर्गंधी पसरते, त्यामुळे यापुढे मासे कापून ते स्वच्छ करून विकायचे नाहीत, अख्खे विका अशी सक्ती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाकोल्यातील धोबीघाट इथल्या मासळी विक्रेत्या कोळी महिलांवर केली आहे. तसंच कारवाईचा इशाराही दिलाय. अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे स्थानिक विक्रेत्यांचा संताप वाढलाय. उपजीविकेवर परिणाम झाल्याची तक्रार मासे विक्रेत्यांनी केली आहे. मासे कापून विकले नाहीत तर अनेक ग्राहक मासे विकत घेणार नाहीत असं मासे विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही संताप व्यक्त केलाय. गुजराती लोक ठरवणार आम्ही मासे खाणार का, हे आम्ही चालू देणार नाही अशी भूमिका पेडणेकरांनी घेतली आहे. मूळ कोळी हे मुंबईकरांचे पहिले नागरिक आहेत आणि जर एखाद्या वॉर्ड ऑफिसरनी असं केलं असेल तर हे चुकीचं आहे. मुळात मी मासे खाते म्हणजे गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी ठरवणार आम्ही काय खायचं. आज आमच्या कोळ्यांवर गदा आणताय म्हणजे हे असं होत असेल तर चुकीचं आहे. म्हणजे दुर्गंधी येते. फिश मार्केटमध्ये असंही दुर्गंधी किंवा वास असतो. मग तुम्ही फिश ठेवली तरी येणार, कापले तरी येणार. तर त्यामुळे हे चुकीचं आहे. कारण प्रत्येकालाच घरी मासा कापता येत नाही, तर त्या कोळींबाईकडनंच त्यांना फिश कापून घ्यावे लागतात. तर असं काय असेल तर मी त्याच्यावरती जे काय आदेश द्यायचे ते देईन.